ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूच, पण ठाकरेंच्या नगराध्यक्षानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना याचं श्रेय दिलं आणि सोबतच सर्व पक्षीयांचे सुद्धा आभार मानले. खरं आणि याची चर्चा आता पुढे होत राहील. एक महत्वाचं वाक्य भरत गोगावलेंचं आलंय त्यांना, आगे आगे देखो होता है क्या. त्यामुळे आता पुढे नेमका काय ट्विस्ट वाढवून ठेवलाय, कारण महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचा नेता जिंकतो, तो शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त होते, तशी चर्चा होते आणि त्याचवेळी तो सगळ्यांना याचं क्रेडिट देतो. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं. तुर्तास या सगळ्याचे अपडेट्स आता आपण जाणून घेणार. त्याकरता मी प्रज्ञाकडे जाईन. प्रज्ञा, या पुढचे अपडेट्स तुझ्यासोबत. धन्यवाद अश्विन, धन्यवाद ज्ञानदा. जसं तुम्ही सांगताय मगासपासून की एक वेगळा ट्विस्ट आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळतोय की अतुल चौगुले आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आणि जे वाक्य खूप महत्वाचं आहे की आगे आगे देखो होता है क्या, त्याच्यामुळे असे कोणते नवीन धक्के आता या राजकारणात, राज्याच्या राजकारणात स्थानिक पातळीवर पाहायला मिळतील याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. आपण पुन्हा एकदा अपडेट्सकडे वळूयात. अपडेट्स आपण पाहूयात. टॅली जर आपण पाहिली तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती खूप पुढे गेलेली आहे. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया आहे, आगे आगे देखो होता है क्या. तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंचे विजयी नगराध्यक्ष सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेची वाटचाल करताना आपण पाहतोय. एकीकडे चौगुले हे निवडून आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंच्या नगराध्यक्षांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विजयाचं श्रेय दिलं आणि हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरती खोचक टोला देखील लगावलेला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेवर ठाकरे सेनेचे अतुल चौगुले आहेत, ते विजयी झालेले आहेत आणि यानंतर शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः अतुल चौगुले जे आहेत, काय सांगाल, विजय झाला? मी मगासपासून एकच सांगतोय, हा विजय माझा वैयक्तिक नाहीये, इथे उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आहे, ज्यांना हुकूम